जय हिंद विद्यार्थी मित्रांनो BMCचा रिझल्ट कालच लागला आहे. त्याचा ॲनालिसिससुद्धा घेतला आहे, लाईव्हमध्ये घेतला आहे. पण त्या लाईव्हमध्ये भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट वाचणं आणि पूर्ण व्हिडिओ होणं हे तुमच्या फायद्याचं नसतं, पण तुम्हाला ॲनालिसिस करून शॉर्टमध्ये व्हिडिओ मांडणं ते महत्त्वाचं असतं. आता BMCमध्ये भरपूर विद्यार्थ्यांना नॉर्मलायझेशनचा फटका बसला आहे, ते मान्य करावं लागेल. कारण बघा, इथं मी जे थंबनेलमध्ये दिलं आहे, एका शिफ्टचे 102 मार्क्स असणाऱ्या रॉ मार्क्स असणारा विद्यार्थी त्याचे 135 होतात आणि अशाच प्रकारे एखाद्या अनेक म्हणजे दुसऱ्या शिफ्टचा विद्यार्थी त्याला 114 मार्क्स असताना त्याचे 134 मार्क यात होतात. याचा अर्थ नेमका काय पकडायचा? 200 पैकी 197चे 2 टॉपर आहेत. संपूर्ण विषय आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीने नवीन येणारे अपडेट जे आहेत ते तुम्हाला मिळत असतील. विद्यार्थी मित्रांनो, मग आपल्या व्हिडिओला आपण स्टार्ट करण्यापूर्वी माझ्याबद्दल थोडं तुम्हाला सांगून देतो. माझ्याबद्दल अरहंत स्टडी फॉरम जे आहे ते तुमच्यासाठी ओपन केलं होतं आणि त्याचा उद्देश म्हणजे असं की विविध पद भरतीबद्दल जी इन्फॉर्मेशन आपल्याला असते ती इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आणि जे आपल्याकडे ज्ञान असेल थोडंफार ते ज्ञान तुमच्यापर्यंत अनुभवाच्या दृष्टिकोनातून पोहोचवायचं, जेणेकरून तुमचा तिथं उपयोग जो आहे तो अनुभवाचा उपयोग तुम्ही करून चांगल्या मार्गाला तुम्ही लागू शकतात. वेगापेक्षा दिशा महत्त्वाची आपलं जे आहे ते टॅग आहे. चला विद्यार्थ्यांना, मग आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. तो म्हणजे काय तर BMC पदभरतीमध्ये 181 ते 197 मध्ये किती विद्यार्थी आहेत त्याचं मी तुम्हाला ऑनलाईनमध्ये जे आपलं सेशन झालं होतं तिथं मी तुम्हाला सांगितलं आहे. 358 विद्यार्थी आहेत. अजून 180 आहेत ते आपण पकडले नाही आहेत, ते 70+ विद्यार्थी आहेत, म्हणजे 72-73 विद्यार्थी आहेत. 180 मार्क आहेत त्यांना. 181, 192, 189, 185, 197 असे टोटल मिळून 358 आहेत आणि फक्त 180 मार्क ज्या विद्यार्थ्यांना आहेत. एका विद्यार्थ्याचं असं झालं आहे की 146 आहेत त्यांना आणि डायरेक्ट त्यांचे 180 झालेले आहेत. बहुतेक विद्यार्थ्यांचे 153 मार्क असून त्यांचे 180 झाले आहेत. काही विद्यार्थ्यांचे 123 आहेत एका विद्यार्थ्याचे आणि त्याचे फक्त 134 का 136 मार्क एवढेच झालेले आहेत. म्हणजे जे प्रथम, आता हे कशामुळे झालं आहे याचा अर्थ काय पकडायचा, त्या संपूर्ण गोष्टी आपण इथे डिस्कशन करणार आहोत. आणि नॉर्मलायझेशनमुळे कोणत्या शिफ्टचे मार्क्स जे आहेत ते जास्त वाढले आहेत ते आपण इथं समजून घेणार आहोत. त्यांनी प्रत्येक शिफ्टचे अपेअर विद्यार्थी दिले आहेत. आपण जर संभाव्य जर ढोबळमानाने आकडा पकडला तर प्रत्येक शिफ्टमध्ये तुमचे जे आहेत ते 4000 ते 5000 विद्यार्थी जे आहेत ते तुमचे तिथं, म्हणजे आपण तिथं जो डेटा दिला आहे तो डेटा अगोदर आपण पाहूयात. तो डेटा आपण पाहिल्यावर आपल्याला समजेल की प्रत्येक शिफ्टमध्ये जे आहे ते टोटल प्रेझेंट कॅन्डिडेट जे आहे ते 4000च्या आसपास आहेत. कोणत्या शिफ्टला 45 असू शकतात, कोणत्या शिफ्टला 47 असू शकतात, पण आपण जर ओव्हरऑल पकडलं तर 4000 ते 4500च्या दरम्यान जे आहेत ते प्रत्येक शिफ्टला विद्यार्थी जे आहेत ते अपियर असणार आहेत. आता कोणत्या शिफ्टचे जे आहेत ते 24 मार्क वाढले आहेत, कोणत्या शिफ्टचे 35, कोणत्या शिफ्टचे 34 असे जे आहेत. आतापर्यंत मी 34च मार्क पाहिले आहेत. तुम्हाला जर एखादा विद्यार्थी असेल की त्याचे 34पेक्षा जास्त नॉर्मलायझेशन करून वाढले असतील, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आता जो ॲव्हरेज जो आहे, जो टॉपर आहे, आता सेकंड शिफ्टचा जो टॉपर आहे किंवा 0.1% जे टॉपर आहेत पर शिफ्टमधले ते 164 आहेत. आणि जास्त फटका हा 2 डिसेंबरचे जे शिफ्टवाले विद्यार्थी आहेत किंवा 3 डिसेंबरचे आहेत त्यांना जास्त जो आहे तो फटका बसलेला आहे. आणि त्यांचे जे आहेत ते कॅन्सलेशनचे जे आहेत, जे जास्त कॅन्सलेशनचे जे मार्क्स आहेत ते त्यांचे जे आहेत ते तिथं त्या विद्यार्थ्यांना जास्त फटका बसलेला आपल्याला दिसत आहे. आणि आता कॅन्सलचे मार्क मिळाले आहेत का तुमच्यामधून कमेंट बॉक्समध्ये कोणी सांगू शकते की हो सर मला कॅन्सलेशनचे मार्क्स जे आहेत ते मिळाले आहेत किंवा नाही, म्हणजे आपल्याला ते सुद्धा क्लिअर होऊन जाईल. कारण आपण ज्या पद्धतीने मार्क्स, आपल्याकडे तर एखाद्या विद्यार्थ्याचे रॉ मार्क्स वगैरे नाही आहेत, फक्त आपल्याकडे त्यांचे शिफ्टचे त्यांचे रिस्पॉन्स शीट आहेत आणि त्या रिस्पॉन्स शीटवरनं त्यांचं नाव वगैरे चेक करून आपल्याला ते पाहावं लागेल की त्याला किती मार्क्स वाढलेले आहेत. आपला एक विद्यार्थी होता, त्याचे 170 आहेत, तर त्याचा स्कोर जो आहे तो आता चांगला गेलेला आहे. त्याला 189 इतके आलेले आहेत, म्हणजे तो ऑलमोस्ट सिलेक्शनच्या जे आहेत त्याच्या सिलेक्शनच्या यादीमध्ये त्याचं ऑलमोस्ट नाव जे आहे ते फिक्स झालेलं आहे. अजून भरपूर विद्यार्थी असतील की त्यांचं नाव जे आहे ते सिलेक्शन यादीमध्ये येऊ शकतं. आता भरपूर जे विद्यार्थी आहेत, मला तरी वाटतं की SBC SCBC असेल, म्हणजे SBC असेल किंवा आपण EWS म्हणू शकतो किंवा आपण त्याला OBC म्हणू शकतो.
हे जे आहेत आणि NT-D किंवा NT-B हे जे विद्यार्थी आहेत यांनी जे मार्क्स आहेत त्यांना 169, 172, 173 असे मार्क्स आहेत. त्यांची मेरिट लिस्ट थोडी हाय जाण्याची शक्यता आहे. जे आहेत NT-B किंवा NT-D आहे ते मला आता आठवत नाही. यांचं जे आहे ते थोडंसं जास्त जाण्याचे चान्सेस आहेत. तरीही ढोबळमाने जर आपण पकडलं तुमची कॅटेगरी असेल तरी तुमचे 170 प्लस मार्क जे असणं आवश्यक आहेत पूर्ण आपण जर ॲनालिसिस केलं तर. आणि हाच कट ऑफ जो आहे तो आपण संभाव्य कट ऑफमध्ये दिला होता. तोच तंतोतंत ठरताना दिसत आहे. तुम्ही त्यावेळेस कमेंट करत होते. कमेंटमध्ये एका विद्यार्थिनीचा अशी कमेंट होती की सर काय म्हणजे त्यांनी हा शब्द वापरला होता की सर काय फालतूपणा आहे, एवढं मेरिट लिस्ट किंवा एवढं लिस्ट लागतं का? आता त्यांना मी तिथं उत्तर देऊ शकलो असतो, परंतु बघा मी त्यांना उत्तर देऊन काही फायदा नाही आहे, नुकसान त्या विद्यार्थिनीचंच होणार आहे. मी त्यांना स्पष्ट सांगतो की तुम्हाला जिथून इन्फॉर्मेशन मिळेल तुम्ही तिथून इन्फॉर्मेशन घेऊ शकतात. तुम्हाला जबरदस्ती नाही आहे किंवा तुम्हाला मी ओढून ताणून आणत नाही की तुम्ही आपलाच व्हिडिओ बघा आणि आपल्याच गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवा. आत्ता तरी विद्यार्थ्यांनी पॉझिटिव्ह कमेंट दिले आहेत की त्यांनी मान्य केलं आहे की हो सर, भरपूर विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स जे आहेत ते आलेले आहेत आफ्टर नॉर्मलायझेशन किंवा रॉ मार्क्समध्ये. मग आता विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे जे विद्यार्थी चांगले मार्क्स असतील त्या विद्यार्थ्यांना 150 प्लस असतील त्या विद्यार्थ्यांचं जरी सिलेक्शन झालं नाही तरी त्यांचं मी अभिनंदन करतो. या गोष्टीसाठी त्यांचं अभिनंदन करतो की तुम्ही जे आहे कॉम्पिटिशनमध्ये आहात. 150पेक्षा जर कमी असतील तुम्हाला तर तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये थोडे नाही आहेत, कारण तुम्ही विविध एक्झामचे जेव्हा प्रिपरेशन करतात आणि तुम्हाला 150 मार्क येतात प्लस येतात म्हणजे तुमचे चान्सेस जे आहेत ते इतर एक्झाम परीक्षेमध्ये होण्याचे चान्सेस तुम्हाला होऊन जातात आणि तुमचा कॉन्फिडन्स जो आहे तो थोडा बूस्ट होतो. परंतु 150च्या खाली असतील विद्यार्थ्यांनी त्यांनी थोडी मेहनत जी आहे किंवा त्यांचा जो हार्डवर्क आहे किंवा स्मार्ट वर्क असतील ते त्यांनी वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना 150 प्लस असतील त्यांनी खरंच एफर्ट घेतले असतील म्हणून त्यांना इतके मार्क्स जे आहेत ते आलेले आहेत. जरी त्यांचं सिलेक्शन नाही झालं तरी त्यांनी पुढच्या पदभरतीमध्ये त्यांचं सिलेक्शन हे नक्कीच होईल. परंतु त्यांनी हा जो कॉन्फिडन्स आहे त्यांचा आत्ताचा तो त्यांनी डिमोटिव्ह होऊ द्यायचा नाही आहे किंवा त्यांनी तो डिक्रीज होऊ द्यायचा नाही आहे. तो आत्ता जसा आहे तसाच ठेवायचा आहे आणि त्याच ॲटिट्यूडने पुढची जी येणारी एक्झाम असेल त्याला फेस करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला नक्कीच 150चे तुमचेही 170 ते 180 व्हायला काहीही वेळ लागणार नाही. हे तुम्ही माझे शब्द लक्षात ठेवा आणि मोटिवेशनमध्ये तुम्ही राहा. आणि जे विद्यार्थ्यांचा 150पेक्षा कमी स्कोर असेल त्यांनी थोडं हार्डवर्क जे आहे ते जास्त करायचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची रजा घेतो. हा शॉर्ट व्हिडिओ किंवा हा ॲनालिसिस तुम्हाला सांगायचं होतं. आता ऑनलाईन जेव्हा घेतली होती तेव्हा विद्यार्थ्यांचे कमेंट वाचणं किंवा त्यांना उत्तरं देणं ते झालं होतं, परंतु ॲनालिसिस आपण केलं नव्हतं. तुम्हाला थोडक्यात ॲनालिसिस मी करून दिलं की 181 ते 197 जे आहेत ते भरपूर विद्यार्थ्यांना म्हणजे 358 विद्यार्थी आहेत. 180 जे आहेत फक्त 180 मार्क्स 70 ते 72 विद्यार्थ्यांना आहेत मी जे काउंट केलेले आहेत. अजून त्यामध्ये 2-3 वाढू शकतात किंवा माझ्या निदर्शनात आले नसतील, पण ते 70 प्लस आहेत. म्हणजे असे टोटल जे विद्यार्थी आहेत त्यांचं सिलेक्शन जे आहे ते ऑलमोस्ट झालं आहे. तर आपण त्यांचं जर पकडलं तर 400 ते 450 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे. आणि आता उरलेल्या जागा आहेत 1100 म्हणजे 1100 ते 1200 जे जागा आहेत त्याच्यामध्ये तुम्ही सगळे जे तुम्ही आता एकमेकांना कॉम्पीट करू शकतात. आणि त्या अनुषंगाने ज्या ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल म्हणजे आता ज्या ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल, समजा OBC असेल, EWS असेल, SCBC असेल, NT असेल, ST असेल किंवा फिजिकल विथ डिसेबल असेल किंवा एक सर्व्हिसमॅन असेल, मग याच्यामधून त्या जागांचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते होणार आहे. मग आता कोणाच्या जे आहेत OBCचा जो आहे तो शेवटचा विद्यार्थी बहुतेक 170 प्लस 70वर पण त्याचं क्लोज होऊ शकतं किंवा 165वर येऊ शकतं. नंतर SCचा विद्यार्थी त्याचा 163वर क्लोज होऊ शकतं. STचा 153वर होऊ शकतं. कारण आता तुमच्या कॅटेगरीचे विद्यार्थी जे आहेत ते इकडे तिकडे आता त्यांच्या जागामध्ये ते त्यांना बसवण्याचा प्रयत्न करतील. हा जो आहे तो असा जो आहे तो होऊ शकतं. 153 तर मी खूप कमी सांगतोय, पण अशा पद्धतीने आता डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये तुमचे मेरिट लिस्ट लागेल. आणि बहुतांश विद्यार्थी जे 170 प्लस असतील ते मला वाटतं की सेफ झोनमध्ये असू शकतात. आणि 165 ते 170मध्ये जे विद्यार्थी असतील त्यांनी होप सोडायची नाही आहे, त्यांचंही नाव येऊ शकतं सिलेक्शन यादीमध्ये. आता आपण पाहूयात की सिलेक्शन यादी कधी लागते. त्याच अनुषंगाने आपण जे आहे ते आता पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत.